हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सविता शियेकर. आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमधील एक खूप पॉवरफुल आणि पॉप्युलर टेक्निकबद्दल जाणून घेणार आहोत. ती म्हणजे 369 टेक्निक. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 369 नेमकी काय आहे? तर 369 ही संकल्पना द ग्रेटेस्ट सायंटिस्ट निकोला टेस्ला यांनी मांडली आहे. त्यांच्या मते 369 हे अंक विश्वातील खूप खास आणि शक्तिशाली अंक मानले जातात. अनेक लोकांना हे अंक वारंवार दिसतात आणि मॅनिफेस्टेशनमध्येही या संख्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. आज अनेक मॅनिफेस्टेशन कोचेस देखील 369 टेक्निकचा वापर करायला सांगतात. आता ही टेक्निक नेमकी कशी करायची आणि तिचा योग्य वापर कसा करायचा हे आता आपण समजून घेऊया. सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला नेमकी कोणती गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे, जी तुम्हाला आत्ताच पूर्ण करायची आहे, ती आधी क्लिअर ठरवा. ती गोष्ट करिअर, मनी, रिलेशनशिप, हेल्थ किंवा कोणत्याही गोष्टीशी रिलेटेड असू शकते. त्यापैकी सध्या तुमची प्रायोरिटी कोणती आहे हे ठरवा. एकाच वेळी फक्त एकच इच्छा किंवा स्वप्न घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमची अफर्मेशन तयार करायची आहे. तुमची जी काही अफर्मेशन असेल ती नेहमी पॉझिटिव्ह आणि प्रेझेंट टेन्समध्ये असायला हवी. मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगते म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. मला माझ्या मनासारखा जॉब मिळाला आहे, किंवा मला अशा कंपनीमध्ये 2 लाख पगाराची नोकरी मिळाली आहे. मी माझ्या कामामध्ये खूप समाधानी आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात किंवा ज्यात तुम्हाला यश मिळवायचं आहे ती लिहा. फॉर एक्झाम्पल, मी CA फायनल क्लिअर केलं आहे. मला 12th बोर्ड एक्झाममध्ये 95 मार्क्स मिळाले आहेत. नेहमी तुमचं गोल पूर्ण झालं आहे अशा पद्धतीने अफर्मेशन्स लिहा. ही टेक्निक साधारण 45 दिवस करायची असते. पण मला पर्सनली असं वाटतं की जोपर्यंत तुमची विश पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही टेक्निक करा. आता ही टेक्निक कधी करायची ते बघूया. सकाळी उठल्यानंतर 3 टाइम्स तुमची अफर्मेशन लिहायची आहे. साधारण सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये तुम्ही ती लिहू शकता. त्यानंतर दुपारी 1 ते 4च्या दरम्यान तीच अफर्मेशन 6 टाइम्स लिहायची आहे. आणि रात्री 8 ते 11च्या दरम्यान तीच अफर्मेशन 9 टाइम्स लिहायची आहे. अफर्मेशन लिहिताना त्यामध्ये इमोशन्स आणि फिलिंग्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. लिहायला सुरुवात करण्यापूर्वी आय ॲम ग्रेटफुलने सुरुवात करा आणि लिहून झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करा. फॉर एक्झाम्पल, आय ॲम ग्रेटफुल दॅट आय हॅव रिसिव्ड 10,000 रुपीज. थँक्यू युनिवर्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणखीन एक एक्झाम्पल देते. आय ॲम ग्रेटफुल, मी CA फायनल क्लिअर केलं आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात त्या लँग्वेजमध्ये अफर्मेशन लिहू शकता. लिहून झाल्यावर 60 सेकंद व्हिज्युअलायझेशन करा. ती गोष्ट ऑलरेडी पूर्ण झालेली आहे असं चित्र डोळ्यासमोर आणा. पण फक्त लिहून किंवा व्हिज्युअलायझेशन करून होत नाही, तर त्यासाठी ॲक्शन आणि मेहनत देखील करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ही टेक्निक म्हणजे जादू नाही आहे, तर तुमची मेहनत योग्य दिशेने जावी आणि त्या मेहनतीला यश मिळावं यासाठी ही थेअरी मदत करते. जेव्हा तुम्ही रोज 369 पॅटर्नमध्ये तीच अफर्मेशन लिहिता तेव्हा सबकॉन्शियस माइंड हळूहळू त्या गोष्टीला खरं मानायला लागतं आणि त्यानंतर तुमचे डिसिजन्स, थॉट्स, व्हायब्रेशन्स आणि ॲक्शन्स देखील त्या दिशेने बदलायला लागतात आणि त्यामुळे त्या गोष्टीशी रिलेटेड अपॉर्च्युनिटीज आणि एक्सपिरियन्सेस आपल्या आयुष्यात ॲट्रॅक्ट व्हायला लागतात. ही टेक्निक तुम्हाला योग्य दिशेने फोकस आणि क्लॅरिटी देण्यासाठी मदत करते. हे सगळं करत असताना मनामध्ये शंका आणू नका. रिझल्ट्स कधी मिळणार? अजून सक्सेस का नाही मिळालं? कन्सिस्टन्सी ठेवा, विश्वास ठेवा, लेट गो करा आणि युनिवर्सवर सोडून द्या. मी स्वतः ही टेक्निक अप्लाय केलेली आहे. तुम्हीही या टेक्निकचा वापर तुमच्या लाईफमध्ये नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.